श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न। बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात अभिवादनासह घेण्यात आली बुद्ध वंदना। बौद्ध पौर्णिमेनिमित्त लुंबिनी विहार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन आणि शिंदखेडा येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 नियोजनासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली। जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व 2025 ची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृह येथे सोमवारी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते कृषी विभागामार्फत तक्रार दाखल करण्यासाठी निवारण कक्ष तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व अपडेट देण्यासाठी व्हॉट्सअप QR कोडचे अनावरण तसेच PM किसान योजनेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी पालकमंत्री रावल यांनी जिल्ह्यात गतवर्षी 4,36,676 हेक्टर क्षेत्रापैकी 3,84,159 हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती, तर 90,124 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती, म्हणजेच 25% क्षेत्रावर रब्बी ठिकाणी पेरणी होते। हे क्षेत्र वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम बियाणे, खतांचा पुरवठा, शेतीसाठी प्रशिक्षण शिबिरे, पाणी व्यवस्थापन, पीक विमा आणि अर्थसहाय्य योजना, शेतमालाला योग्य बाजारपेठ, कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांद्वारे नवे उपाय शोधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, डाळवर्गीय तेलबिया पीक पेरा वाढवण्यात यावा, कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, शेतकऱ्यांना हवामान, कीड रोग, खत व्यवस्थापन, बियाणे लागवड, जागतिक पीक पेराची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने चित्रफितीच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करावे, त्यातून शेतकऱ्यांमध्ये शेतीशाळा, ग्रामसभा, व्हॉट्सअप व इतर समाज माध्यमातून जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले। बी बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे व खते विक्री होणार नाही यासाठी कृषी विभागाने खते व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करावी, शेतकऱ्यांना मागणीनुसार खते व बियाण्यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे, तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मार्गदर्शन करावे। शिवाय शेतकऱ्यांच्या लाभाच्या विविध योजना शासन राबवित आहे, या योजनांची माहिती शेतकऱ्यांना द्यावी असेही त्यांनी सांगितले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनीही खरीप हंगामासाठी एकूण 26,913 क्विंटल विविध पिकांचे व 11 लाख कापूस बियाण्यांचे पाकिटांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे। यामध्ये महाबीजकडून कापूस वगळता 2,150 क्विंटल विविध पिकांचे बियाणे व खाजगी कंपनीमार्फत 24,763 क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे। जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 1,452 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे। पैकी 1,072 लाख मेट्रिक टन खताचे आवंटन कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे। कृषी निविष्ठांची गुणवत्ता नियंत्रणासाठी 5 भरारी पथके कार्यरत करण्यात आली असून 16 गुणवत्ता निरीक्षकांमार्फत जिल्हा स्तरावर संनियंत्रण करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी कर्ज वितरण, कृषी विद्युत जोडणी, पशुसंवर्धन विभाग, दुग्ध विकास विभागाचा आढावा घेण्यात आला। आढावा बैठकीस आमदार काशीराम पावरा, मंजुळा गावित, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी आदी उपस्थित होते। धुळे जिल्ह्याच्या खरीप हंगामाची बैठक करण्यात आली। त्याच्यामध्ये आमचे सारे आमदार आणि आमचे सारे पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाने भाग घेतला। आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सुट्टी जरी असली तरी हे काम आमचं प्राधान्यक्रमाचं आहे असा विचार करून आमच्या कृषी विभागाने हा कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे। मागच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पपई संदर्भात जागतिक स्तरावरचं ॲव्हरेज जे आहे हे धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे। याच्यामध्ये कापसा संदर्भात देशामधलं जे ॲव्हरेज आहे ते धुळे जिल्ह्याने गाठलेलं आहे। परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जागतिक स्तरावरचं जे काय पीक पेरणीचं यील्ड आहे, ॲव्हरेज आहे, ते आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। त्याच्यासाठी पुढच्या वर्षामध्ये आमचा कृषी विभाग हा प्रयत्न करणार आहे। मोठी चिंतेची बाब अशी आहे की धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः 4,4,500 म्हणजे 4,30,000 एकरवर हा पावसाळ्यामध्ये पेरणी होते, पण पावसाळ्यानंतरच्या दिवाळीनंतरच्या याच्यामध्ये केवळ 90,000 म्हणजे साधारणतः 1,00,000 एकरवरच पेरणी होते, म्हणजे 25%वरच पेरणी होते, 75%वर पेरणी होत नाही। आणि मग पावसावर अवलंबून असणारा शेतकरी
हा मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र वाढव. मागच्या काळामध्ये रोजगार हमी मंत्री असताना 35,000 विहिरी या धुळे जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत. अजून काय पडलं तर ते करू. छोटे जलसंधारणचे कामं उभं करू आणि बारमाही शाश्वत शेतीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये बारमाही शेती होऊ शकेल. 2 पीक किमान होऊ शकेल तर 3 पीक असा जर आमचा शेतकरी काढेल तर आर्थिक त्याला ताकद मिळू शकेल आणि तशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे. आम्ही सगळ्या राष्ट्रीय कार्यामध्ये आम्ही सगळ्या कामाला पंतप्रधान महोदयांना पाठिंबा देत असताना जर आम्हाला राष्ट्रीय कामामध्ये योगदान करायचं असेल तर शेतकऱ्यांची आय, शेतकऱ्यांची ताकद, शेतकऱ्यांचं उत्पन्न हा मोदी साहेबांनी सांगितलं की दुप्पट झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये यील्ड कसा वाढेल, त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये शेती कशी होऊ शकेल त्या संदर्भात कृषी विभाग हा यावर्षी पूर्णपणे काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या या प्रयत्नामधनं यश मिळून धुळे जिल्हा शेती क्षेत्रामध्ये अग्रक्रमामध्ये असलेला जिल्हा हा पुढच्या काळामध्ये निर्माण. बौद्ध पौर्णिमेनिमित्त धुळे पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. बुद्ध पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना सादर करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बाबा आतेकर, कॉम्रेड LR राव, ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे, दीपकुमार साळवे, राजेंद्र दोडरे, PT बेडसे, मनोहर मोहिते, बबनराव वानखेडे, पंडित गोसावी, संजय ऐरे, दीपक सोनवणे, छोटूलाल मोरे, रामकृष्ण शिंदे, भगवान वाघ, रत्नशील सोनवणे, BA सोनवणे, श्रीकृष्ण बेडसे, पोपटराव चौधरी, किशोर सहजवळ, पत्रकार धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते. आज भगवान बुद्धाचा जन्मदिवस. जगात सर्वच देशांनी आपली लष्करी शक्ती एकाहून एक सदस्याची बनवलेली आहे, परंतु एकाने दुसऱ्याचा धाक बाळगल्याने जगात शांतता निर्माण होईल अशी अवस्था नाही आहे. केवळ बुद्धाची शिकवण आणि बुद्धाचा मार्ग हाच असा एक आहे की ज्याला जगामध्ये शांतता ज्यामुळे प्रस्थापित होऊ शकते. आणि आज जग या निष्कर्षाला आलेलं आहे की युद्धाने कोणताही पर्याय जगाला उपलब्ध होऊ शकत नाही, विश्वात शांती नांदू शकत नाही. त्यामुळे शांततेचा मार्ग हाच एक मोठा उपाय आहे आणि आज भगवान बुद्धाचा मार्ग हाच त्याच्यावरचा इलाज आहे. साऱ्या विश्वाने बुद्धाला स्वीकारणं आवश्यक आहे अशी आमची धारणा आहे. लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमती KC अजमेरा रोटरी ब्लड सेंटर व कोरोना ब्लड डोनर ग्रुप यांच्यातर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमती KC अजमेरा रोटरी ब्लड सेंटर व कोरोना ब्लड डोनर ग्रुप तर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरातील लुंबिनी वन परिसर, साक्री रोड, धुळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ॲडव्होकेट प्रसन्नजित बैसाने व ॲडव्होकेट मिलिंद बाविस्कर यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरात दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केल्यामुळे शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भैयासाहेब पवार, कार्याध्यक्ष धर्मेंद्र जालटे, उपाध्यक्ष साहेबराव लोंढे, डॉक्टर शरद बांबरे, किसन शिरसाट, गौतम बांबरे, केशव जगदेव, विनोद चव्हाण, रामचंद्र गांगुर्डे, अजय बांबरे, दिलीप गुलाले यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी उपतहसीलदार मायानंद बांबरे, रुपाली सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बुद्ध विहार तसंच करोना ग्रुप, लुंबिनी बुद्ध ट्रस्ट, अजमेरा रोटरी ब्लड बँक यांच्या विद्यमानाने आज रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त ब्लड डोनेशनचा कॅम्प सुरू झालेला आहे. आतापर्यंत 2 लोकांनी डोनेशन केलं आहे आणि डोनेशन चालू आहे. आम्हाला डॉक्टर इकडे, डॉक्टर बांबरे, ॲडव्होकेट प्रसन्न बैसाने, शिरसाट दादा, आमचे अध्यक्ष भैया बांबरे, आपले
भैयासाहेब पवार, आमचे वास्तुकार भैयासाहेब महेंद्र आपले घालते, मी उपाध्यक्ष लोंढे, ट्रस्टी भांबरे साहेब, सर्व ट्रस्टी हजर होते. 2 रक्तदान झालंय आतापर्यंत आणि रक्तदान चालू आहे. अतिशय ते लोक येतील वाढेल. शिंदखेडा येथील राजरत्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त गरजू गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला. शिंदखेडा येथील राजरत्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त गरजू गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार प्राध्यापक दत्तात्रय धिवरे यांनी केले. यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राध्यापक दत्तात्रय धिवरे, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, माजी नगरसेवक राजू थोरात, प्राध्यापक राहुल माहिरे, प्राध्यापक भैया मंगळे, संजय धिवरे, संतोष कापुरे, प्राध्यापक अजय बोर्दे, जितेंद्र मेखे, यादवराव सावंत यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष भूषण नगराळे, उपाध्यक्ष कमलेश पाटोळे, सचिव सागर थोरात, ज्ञानेश्वर पाटोळे, चंद्रकांत नगराळे आदी उपस्थित होते. महापरिनिर्वाण देखील हे पौर्णिमेला झालेलं आहे. असं हे पौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी आम्हाला मिळालेले आर्थिक लाभ तसेच या ठिकाणी राजरत्न बहुउद्देशीय संस्था यांनी केलेली धावपळ, त्यांनी सामाजिक जोपासना या ठिकाणी केलेली आहे. जसे समाजाचे ऋण फेडणे, समाजाचे आपण देणेदार लागत आहोत, समाजात शैक्षणिक जागृती करणे, ज्ञानाची निर्मिती करणे, वाचन संस्कृती करणे, स्वावलंबी जीवन जगणे असे उपक्रम आपण या ठिकाणी या संस्थेमार्फत राबवत आहोत. तर पहिली बात, मागच्या वर्षी आपण राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अभ्यासिका हे देखील या ठिकाणचं पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिटनेस क्लब हे दुसरं उदाहरण आहे. त्यानंतरचा हा शोधेखाने कार्यक्रम या ठिकाणी ज्या दानकर्त्यांनी आपले दान दिलेले आहे त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो व या ठिकाणी आलेले प्रमुख अतिथी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न. बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात अभिवादनासह घेण्यात आली बुद्ध वंदना. बौद्ध पौर्णिमेनिमित्त लुंबिनी विहार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन. आणि शिंदखेडा येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.